नमस्कार, किरण कंटली ऑफिशियल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. नमस्कार, जय श्रीराम भावानो बहिणीनो. माझं नाव समाधान खंदे. तर मी आपले गेले 2 वर्षापासून सायकल यात्रा करतोय. आता लोक 2 वर्षामध्ये माझं 32,000 किलोमीटर झालेले आहे सायकल यात्रा. तर सध्या म्हणजे आता लोक मी 13 जिल्हे, 5 राज्य आणि 1 देश नेपाळ कव्हर केलेला आहे. तर 12 ज्योतिर्लिंग मधले आपले 8 ज्योतिर्लिंग कम्प्लीट केले, जे की ओमकारेश्वर, उज्जैन, महाकालेश्वर, केदारनाथ, आपल्या परत नेपाळ पशुपतीनाथ, त्यानंतर काशी विश्वनाथ, वाराणसी आणि आपल्या महाराष्ट्रातले 3 ज्योतिर्लिंग, जे की आपलं नाशिक त्र्यंबकेश्वर, परळी वर्जीनाथ, त्यानंतर औंढा नागनाथ आणि त्यानंतर 1 वर्षानंतर आपल्या पंढरपूरला आलो होतो. पंढरपूर झाल्यानंतर आपलं मंगळवेढा या ठिकाणी गेलो. त्यानंतर आता इकडे अक्कलकोटला चाललो. अक्कलकोट नंतर मग तुळजापूर. मग यात्रा अशी म्हणजे थांबलेली नाही, आपली यात्रा कंटिन्यू चालू आहे. अजून म्हणजे 32,000 2 वर्ष झालेले आहे. तर अजून 17,000 बाकी आहे, म्हणजे किलोमीटर आपल्याला टोटल म्हणजे 50,000 किलोमीटर सायकल यात्रा पूर्ण करायची. आता कसं आहे की जास्त सायकल चालवणं पण थोडं हे, डॉक्टरनी मला कमीत कमी सांगितलंय भाऊजी की तुम्ही सायकल यात्रा थोडी थांबवा, तुम्ही रनिंग केली तरी चालेल. कारण की सध्या डॉक्टर बोलले तुझी तब्येतीची तर काळजी घे. म्हणजे कसं की डॉक्टर जे सांगताय ते पाळलं पाहिजे. केदाराने पाळलं तर मग आता जसं सायकल यात्रा करतोय तर जे 100 किलोमीटर चालतोय ते 100 किलोमीटर चालवणं सुद्धा थोडं अवघड जात आहे. म्हणजे डॉक्टर मला म्हणजे तर नाही 100 वर. म्हणजे मी असं आहे की मी नगर ते करमाळा एका दिवसात आलो. नगर ते करमाळा हो, एका दिवसात. एका दिवसात. ओके ओके. म्हणजे एवढा नॉनस्टॉप चालवलेत का? नॉन स्टॉप. म्हणजे हाडपणा जास्त घेतला होता अंगात. म्हणलं जे होईन ते होईन, पुढे बघता येईल, देव आहे बघायला म्हणलं. पण मी हाडपणा असा घेतला होता. आणि एक दिवस असा होता की मी किती पुण्या ते नगर, अहिल्यानगर एका दिवसात आलो होतो. 109 किलोमीटर आणि भर पावसात. 109 किलोमीटर एक दिवसात तुम्ही पार केलाय? एका दिवसात बी नाही, 4 ते 5 तासात. म्हणजे भर पावसामध्ये भर पावसात चालत होतो. 4 घंटे ते 5 घंटे पाऊस चालू होता. फुल वाल्ला झालो. लोक मला म्हणत होते भाऊ साईडला थांबा, आमच्या दुकानी थांबा, इकडे थांबा, हॉटेलला थांबा. म्हणलं मला थांबायचं नाही अजिबात. म्हणलं तुमची तब्येतीची काळजी तुम्ही घ्या म्हणे. तुमचं म्हणजे तरी माझं असं पुण्याला कधी पुण्यावर मी सलाईन लावल्या निघलो होतो. सलाईन लावून तुम्हाला सलाईन पण लावलेत? सलाईन पण लावली होती, तरी पण मी हॅडपणा घेतला सांगत. म्हणलं जे होईन ते होईन, बघता येईन पुढचं. सलाईन लावलेलं असली तरी पण मी आलो. किती वर्ष झालं तुम्ही सायकलवर फिरताय? 2 वर्ष झाले. म्हणजे सायकलवर 2024 ला मी पाहिलं आहे की अयोध्या राम मंदिरचं उद्घाटन मी केलेलं आहे. म्हणजे कधी 1 जानेवारीला निघलो होतो, 20 जानेवारीला तिथे पोहोचलो होतो. तुम्ही 2024. अयोध्येला गेले सायकल घेऊन? हो, अयोध्याची माझी आजची 5वी ते 6वी वेळ आहे. ओके. 5-6 वेळेस जाऊन आलोय अयोध्या. पहिले म्हणजे आता मग ठरवायचं होतं मला की पळत जाऊ. पण आता तब्येतीची काळजी नसल्यामुळे मी थोडस रॅक्सपणा थांबलेलो. ओके. प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही, तरी पण आपण वेळात वेळ काढून सगळ्यांना वेळ देतोय. ओके. म्हणजे तुम्ही अयोध्येला पण गेलात, नेपाळला पण गेलात सायकलवर? हो. आणि सध्या पूर्ण महाराष्ट्र फिरणार आहात तुम्ही सायकलवर? हो, आणि त्यात म्हणजे महाराष्ट्रात लांबच राहिला. थोडक्यात म्हणजे आपलं ऑल इंडिया तुम्ही सायकल पूर्ण झालं. म्हणजे अर्ध भारत ठेवलंय तुम्ही? अर्ध भारत पूर्ण झालेलं आहे. चांगलं कामगिरी आहे तुमची. म्हणजे हे प्रवास तुम्ही कधी चालू केला? म्हणजे कधी तुम्हाला वाटलं की मी असं करावं? तर मला म्हणजे असं वाटलं नव्हतं की मी काय बघून किंवा कोणाकडून इन्स्पिरेशन घेऊन कसं? आणि मी म्हणजे तेव्हा होतं माझ्याकडे काय मोबाईल नव्हता. तेव्हा म्हणजे फक्त किती 5-6 हजार रुपयाचा मोबाईल होता. म्हणजे सेकंड मामाने घेऊन दिलेला होता. तो मी म्हणजे मेहनतीवरच घेतला होता स्वतःचे. तो घेतला. नंतर आयडी खोलली. पहिली आयडी होती माझी, कमीत कमी 50,000 फॉलोअर्स होते त्यावर. तर ती आयडी बॅन करण्यात आली. इंस्टाग्राम कडून हॅक झाली ती. इंस्टाग्रामनेच केलं. त्यानंतर मी परत म्हणलं माघार घ्यायची नाही कोणत्या गोष्टीला, नव्याने सुरुवात करू म्हणलं. मग आता 2 वर्षामध्ये म्हणजे थोडक्यात 1.5 वर्षामध्ये माझे आता 25,000 ते 26,000 फॉलोअर्स. आता 2 वर्षामध्ये सुरुवात केली. ती सुरुवात करण्यापेक्षा म्हणजे मी पडलो, उठलो, धडपडलो. म्हणजे परत केदारनाथला जाताना पण म्हणजे थोडक्यात चिखलामध्ये पडलो. म्हणजे अख्ख्या चिखलाने भरून तरी पण उठून मी सायकल घेऊन पुढे गेलो. म्हणजे जे होईन ते होईन, बघता येईल. आणि त्यानंतर ज्या लोक मला म्हणत होते अर्ध्या रस्त्यात आला तू वरती सायकल घेऊन जाऊ शकत, आप ऊपर ही सायकल लेके नाही जा सकते. म्हणलं तुम्हाला जर मला भेटायचं असेल ना 24 घंटे 4 तासात म्हणलं वरती एक भेटा म्हणलं. तर सगळेजण मला वरती येऊन भेटले.
का भैया तुम्हाला मानलं म्हणे आम्ही की तुम्ही 24 तास आणि 4 घंटे सायकल घेऊन वरती आले आणि आजच ती व्हिडिओ माझी किती आपले कमीत कमी 50,000 लाईक आहे आणि ओके. कमीत कमी 1 मिलियनच्या जवळजवळ टेकली ती व्हिडिओ. म्हणजे केदारनाथ मंदिरात सायकल घेऊन गेलो होतो. केदारनाथ मंदिरावर गेलात वरती लोकांना कार घेऊन जायचं अवघड झालंय आणि तुम्ही सायकल घेऊन गेलात. लोक मला विचारत होते की बरोबर आहे. तुम्ही वरती घेऊन जाऊ शकत नाही. म्हणलं मला तुम्ही वरती येऊन भेटा तिथं मी नक्की तुम्हाला म्हणलं जो बोलला तो वरती घेऊन जाणार नाही मी त्याला फोटो काढून देणार नाही म्हणलं माझ्यासोबत. ओके. मी डायरेक्ट विषय सोडून दिला. म्हणलं जो म्हणला ना वरती घेऊन आले तुम्ही तर मी त्यालाच फोटो काढून द्या. पब्लिक एवढी मला भेटली तिथं की थोडक्यात महाराष्ट्राची मला 8 दिवस वरती होतो टेंट लावून. कमीत कमी मला महाराष्ट्रातले मला 500-600 जण येऊन भेटून गेले. फोटो काढून माझा तर नाही पण टेंटचा फोटो काढून गेले. ओके. आणि माझ्यासोबत फोटो काढून मला कोलॅबरेशन करून त्यांनी ज्यांनी फोटो काढले ते गावाकडे व्हिडिओ कॉल करून मला दाखवत होते का मी अरे बापरे. तुमच्या माणसांना भेटलं इथं येऊन. तुम्ही त्यांच्या सोबत व्हिडिओ बघता तुम्ही ज्यांचे तर आम्ही त्यांना तुम्ही ज्यांना भेटण्याला ज्यांना तरसताना आज आम्ही त्यांना भेटलोय केदारनाथ म्हणजे लोक मला जे भेटायला तरसताना ते आज मला ते भेटले. तुम्हाला भेटले. म्हणजे जे लोक ज्यांनी अरे तुम्ही यांना कसं काय भेटले तर आम्ही यांची व्हिडिओ बघतो तर ज्यांचं नशीब आहे ते भेटून भेटून गेले. आणखी एक दादा तुम्ही म्हणलात ते तुमचा आयडी ब्लॉक झाला बरोबर. येस येस ते त्या आयडी मध्ये तुम्ही काय करत होता. मी म्हणजे माझं म्हणजे ध्येय हेच होतं की मी तेव्हा पण शाळा रायडरच्या नावानेच होतं ते आयडी. नाही ती समाधान कंदे नावाने होती. समाधान कंदे नाव. पण मला ती इकडे जेवढा सपोर्ट आणि जेवढा इम्प्रेशन पाहिजे होता तेवढा काही भेटला नाही. त्यानंतर मी माझ्याकडून एखादी चुकून व्हिडिओ वेगळ्या पद्धतीची पडली असेल तर त्यामुळे ती आयडी सस्पेंड केली इंस्टाग्रामने. मी म्हणलं जाऊ दे संपलं. 1 महिना वाट बघितली म्हणजे झोपलो नाही रात्रंदिवस काम करत बसलो. आज पण माझं म्हणजे घराजवळ जाऊन बघितलं. कारण कसं आहे एखादी आयडी जर मोठं करायचं असेल तर त्याला किती त्रास घ्यावा लागेल किती सगळं सोचून आपण करतो. आणि आज पण अचानक ब्लॉक म्हणल्यावर कोणाला पण ते त्रास होणारच आहे. आणि आज पण जाऊन त्रास होऊन पण तुम्ही स्वतःला म्हणजे इन्स्पिरेशन देऊन परत तुम्ही चालू केलं म्हणजे तुमच्या प्रवासाला एक आणि नंबर आहे. तसं जर सांगायला गेलं ना आज पण माझ्या घराजवळ माझा भाऊ लहान आणि माझी जी मित्र कंपनी म्हणजे टीम लहान लहान पोरं मी ज्यांना डॅन्स शिकवतो तसं पवन जाधव यांची व्हिडिओ तुम्ही बघितले असेल ते तर तसं आपण आपल्या पोरांना शिकवतो. आज ती माझी आयडी म्हणजे माझा भाऊ वैयक्तिक मी मुलींचे ते ड्रेस ब्रेस मेकअप बिकअप सगळं मी स्वतः करतो आणि मी त्या आयडीला पुढे घेऊन चाललोय. म्हणजे मला जेवढं त्यांना हे करता येईल सपोर्ट करताय तेवढं मी करतोय. आणि माझा भाऊ म्हणजे तोच माझा म्हणजे हे की त्याच्यामुळं म्हणजे मी एक वेळेस मागं राहील पण त्या आयडीला त्याला मी पुढे घेऊन जाणार. कारण की मी डायरेक्ट सांगितलेले माझी आयडी आज 0 बी झाली ना तर मला 0तून विश्व निर्माण कसं करता येईल ते आज मी ठरवून घेतलेलं. म्हणलं 0तून म्हणजे 0ला हिरो कसं करता येईल ते मला आज माहिती. म्हणलं बरोबर. आज माझी आयडी महाराष्ट्रात जेवढे पण लोक आहेत ते सगळे 0तूनच विश्व घडवलेले लोक आहेत. आणि आज जरी माझी आयडी कोणी हे बी केली तरी पण मला माहिती ती आयडी कशी काढायची. आणि आज माझी आयडी 0 बी झाली ना अनफॉलो बी केला ना तरी पण मला 0तून विश्व निर्माण कसं करायचं हे मला माझं माहिती. कारण की आज भरपूर जण माझ्याकडे येऊन गेले. तुम्ही तसले अनुभव वगैरे सगळे तुम्ही पार करून आता एका लेवलवर येऊन बसलाय आणि त्यात डेअरिंग आलेले आता. आणि त्यात घराजवळ मी आज मी नसलो ना घरी तर आज मला घरून कॉल आले होते का भाऊ समाधान कंदे MS रायडर ते कुठं राहतात. मी लोकेशन टाकलं त्यांना घरचं माझं तर मी घरी नाही भावना म्हणलं मी सध्या यात्रेला आलेलो आहे एवढ्या म्हणजे 22-23 तारखेपर्यंत मी घरी येईल. तर त्यांनी भाऊ आम्ही कुठून आलोय म्हणजे ते कमीत कमी 250-300 किलोमीटरवरून मला भेटायला घरी आले होते. अरे बापरे. म्हणजे भाऊ आम्ही कोणतं तरी गाव सांगितलं म्हणजे 300 किलोमीटरच्या लांबच्या गावात तुम्हाला भेटण्यासाठी ते खास आले. म्हणजे ते व्हिडिओ बघून भेटण्यासाठी पर्यंत आले. म्हणजे 0तून विश्व निर्माण केलेल्या व्यक्ती भेटतो की खरी परिस्थिती काय असते. आणि आज खरी परिस्थिती म्हणजे नाही खरं सांगा म्हणलं तर ना इंस्टाग्राम मधले जे फॉलोअर्स आहेत आपले ते खूप प्रेमळ आहेत. आणि तसं सांगायला गेलं तर आजच्या घडीला म्हणजे 2.5 मिलियनचा बादशाह म्हणजे सगळ्यांना हसवणारा त्याचं नाव पण मी सांगू शकतो पवन भैया जाधव. मी जेव्हा त्याला भेटलो 5 दिवसापूर्वी भेटलो तर मला त्यांनी आयडीचं काहीच सांगितलं नाही. म्हणजे एकदम मी फोटो काढला भेटलो सगळं. म्हणजे मला असं म्हणजे नाराजच वाटत होतं हाताला सलाईन बिलाईन सगळं काही. तरी मी म्हणजे आयडी विषयी तर काही बोललो नाही.
हो. पण मी तिथून निघाल्यानंतर संध्याकाळी लगेच व्हिडिओ पडायला लागले पोरांचे बघ. हा. आयडी सस्पेंड झाली ते. म्हणलं, पवन भाई आता मला काही बोलले नाही म्हणलं असं तसं. ते तुमच्या घरापाशी राहतात का? इथं टिंबुर्णीला टेंभुर्णीला? मी गेलो. टेंभुर्णीला सोलापुरात. हा. सोलापूर टिंबुर्णी मी गेलो भेटलो फोटो बिटो काढले. ओके. तोपर्यंत तो मला आयडी विषयी काहीच बोलला, काहीच बोलला नाही. मी निवंत मध्ये बोलला बिल्ला, हसला बिसला, फोटो बिटो काढले माझ्यासोबत त्यांनी. आणि संध्याकाळी मी पोरांची पोस्ट बघितली, दुसऱ्या पोरांची. ओके. आणि अजून पण पोस्ट बघतोय. तुम्ही नुसतं सर्च मध्ये गेले ना, डायरेक्ट पवन भाया जाधव आयडी 0 मध्ये येईल सगळं 0. म्हणजे आयडी सस्पेंड केलेली आणि अजून पण नव्याने सुरुवात केलेली. पण आम्हाला वाटतं का याडामाईकडे एकच प्रार्थना करतो का पवन भाईची जी आयडी गेली असेल ना, ती आयडी परत यावं एवढं सांगतो. कारण की त्या व्यक्तीने शून्यातून विश्व निर्माण कसं केलेलं आहे, तो व्यक्ती अजून पण म्हणजे असा नाराज नाही कोणत्या गोष्टीला. नव्याने सुरुवात केली परत पण आयडी. म्हणजे आता किती 200K झालेले एवढ्या 2 दिवसामध्ये. पण 200K करायचं आणि 2.5 मिलियनचा खूप काही फरक आहे. म्हणजे ते शून्यातून विश्व निर्माण करायचं म्हणजे आता त्याला किती वेळ लागेल त्या गोष्टीला. पण आम्हाला वाटतं की ती आयडी परत यावं म्हणून. परत यावं. म्हणजे बरोबर मी आहे. पण आता कारण त्यावर त्यांनी किती कष्ट केलंय, काय केलंय हे तुम्हाला पण माहिती, त्यांना पण माहिती. मला वैयक्तिक माहिती. कारण कारण की तुम्ही मी पण- 2 वर्षापासून त्याला बघतोय. म्हणजे 2 वर्षापूर्वी मी आज भेटलोय त्याला 3 दिवसापूर्वी. म्हणजे अण्णा भांडरेचं लग्न होतं तेव्हा मी 1 वर्षापूर्वी त्याला भेटलो पुण्यामध्ये. त्यानंतर त्याचे किती 1 मिलियन होते फक्त 1 मिलियन. आणि 2.5 मिलियन मी आता बघितले त्याचे 5 दिवसापूर्वी. हो. आणि त्यानंतर आता भेटलो तर म्हणजे असं नाराजच वाटत होतं. म्हणजे थोडक्यात पण तो व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण केलेला. आज पण मी त्याच्याकडून काही गोष्टी अशा अनुभवल्या म्हणून मी माझ्या टीमला चालू केलंय. ती आयडी पण मी दाखवून देतो तुम्हाला. म्हणजे माझा भाऊ कोणत्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो, म्हणजे तो नाही बनवत, मी स्वतः पोरांना हे करतो. तू असं नको करू, तू असं कर, मी तुला हे सांगतो तेच करतो. म्हणजे असं प्रत्येकांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतो बघ. जे की तुला कोणता रोल द्यायचा, याला कोणता रोल द्यायचा, माझ्या भावाला रोल कोणता एज्युकेट करताय. हो, मला कोणता रोल घ्यायचा त्यांच्यातून. म्हणजे आज भले किती मला लोक नाव ठेवतील. आज माझ्या घरा शेजारचे म्हणतात अरे ते येड आहे, हे करतं ते करतं. मी डायरेक्ट डोक्यातून खड्डे काढून ठेवले. म्हणलं जे नाव ठेवणार आहे ना, नातेवाईक असो भाऊबंद असो, आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणलं तू ज्या गोष्टीसाठी वैयक्तिक तुला मोठं व्हायचं म्हणलं ते तुला मोठं नाही करणार. वैयक्तिक तुझी आयडी, तू व्हिडिओ बनवू शकतो, तू पैसे कमवू शकतो, तुला बाहेरून लोक खायला आणून देणार नाही. बरोबर. हे पहिली गोष्ट आहे. तू मोठा होतोय, लोक जाणार, लोक नाव ठेवणार, तू हेच बनवतो तेच बनवतो, लोक तुला पैसे कमवून देणार नाही. फक्त तू धैर्य ठेव, एक दिवस तुला नक्की यश मिळणार. त्या यश त्या गोष्टीचं मिळणार का तू ते यश ठेवण्यासाठी तुला दुसरं घर बघावं लागेल. म्हणजे कारण की ते यश मिळवण्यासाठी वैयक्तिक मी स्वतः बघतोय, मी शून्यातून विषय निर्माण केलेला त्या गोष्टीपासून आज मी हे करतोय. म्हणून लोक माझ्याकडे बघून आज लोक मला थांबवतात. काहून की मी ज्या गोष्टीने त्या मनातून काढून दाखवतो. आपल्याला काय असं आहे ते मी लपून ठेवतो गोष्टी. डायरेक्ट मेन ज्या गोष्टी जे लोक करत नाही. आज तुम्हाला म्हणलं ना, आज मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही अटकले, कुठं अटकले व्हिडिओ बनवण्यात, एक शब्द मी लगेच तुम्ही सांगितलं लगेच ती गोष्ट अटकला, तुम्ही इकडे सुधारणा करून घ्या. हो बरोबर. तर मी लगेच काय केलं, लगेच सुधारणा करून दिली. मी असं मनात नाही ठेवत त्या गोष्टी. त्या ज्या आहे त्या गोष्टी. आता मला 10Kचा रजिस्टर भेटला होता आता कुठं लील चिंचोलीमध्ये 10K. ओके. तो म्हणजे माझ्यासोबत 10,000 फॉलोअर्स होते तिथे आणि माझे किती होते 25,000 फॉलोअर्स. मी काय बोलत होते त्याला काहीच समजलं नाही या गोष्टी. तो नाही भाऊ, मी तुला संध्याकाळी व्हिडिओ कोलॅबोरेशन करतो, कोलॅबोरेशन एक्सेप्ट करशील का नाही. त्याला म्हणलं करा, मला काय अडचण नाही म्हणलं. आता तुम्ही माझ्यासाठी एवढं बोललेले, अहिल्यानगर जिल्ह्याचं तुम्ही नाव घेतलंय, मी करू शकतो कोलॅबोरेशन. काय म्हणते म्हणलं विचारतो. तुम्ही लहान मोठा किंवा कोणाचे फॉलोअर्स किती आहेत काय न बघता तुम्ही सपोर्ट पण करताय. मला आणि मला जे तुम्ही सांगितलं ना, तुम्ही असं करा तसं करा, व्हिडिओ हे करा, ते पण इन्फॉर्मेशन मला खूप चांगलं वाटलं. म्हणजे आणि त्या गोष्टी जर करायच्या असेल ना, तर आता मला म्हणताय एक जण मला आता म्हणजे 8 दिवसापूर्वीच भेटला होता भाऊ. म्हणजे मला 8 दिवसात 100K फॉलोअर्स पाहिजे. म्हणलं मी काय माझ्या खिशातून देऊ तुला 100? मला 100 रुपये देऊ शकतो माझ्या खिशातून तुला. 100, 200 का 1000 रुपये देईल, पण फॉलोअर्सच्या बाबतीत काही बोलू नको. त्या गोष्टीला म्हणलं तुला एक कमीत कमी 2-3 वर्ष घालावं लागेल. तेवढं मी मेहनत केलेली आहे. बरोबर. त्यामुळं म्हणजे मी 2 वर्षामध्ये मी कुठंतरी चुकतोय अजून पण त्या गोष्टीला. म्हणून अजून माझी आयडी थोडी लेवल मध्ये हे होती. बरोबर. टाइम लागेल. त्या गोष्टीला काहीतरी टाइम लागतो.
त्यामुळे तेवढी मेहनत घेण्यासाठी एक धैर्य पण द्यावं लागतं. आता काही जण आहे एक दिवस व्हिडिओ बनवता 8 दिवस घरात झोपताय. बरोबर. मग गॅप कुठं पडतोय, या गोष्टीला गॅप पडतोय ना, म्हणून तुमची आयडी जात नाही पुढे. बरोबर आहे. तर विषय असं झालेला आहे का त्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. ओके. का तुम्ही याला त्याला कोलॅबोरेशन करून हा. व्हिडिओ बनवता आणि मला म्हणतो का माझी कॉपी करतो. कॉपी नाही करणार मी. बरोबर आहे. मी कोणाची कॉपी करत नाही, मी कोलॅबोरेशन ऍक्सेप्ट पण नाही करत आणि कोणाला कॉलअप देत पण नाही. मी स्वतःची इम्तियार मोठा झालेलं आहे म्हणलं, मी याला त्याला कोलॅबोरेशन हे करून नाही करत नाही. तू कर म्हणलं कोलॅबोरेशन कोणाला पण मला नडू नको म्हणलं. बरोबर आहे. तू जे पहिले करत होता ना, मी ते करून बसलोय. तू जे आत्ता करतोय ना, मी त्याच्यातला खिलाडी म्हणलं. तू कोणत्या पण गोष्टी टाक मला, बरोबर आहे. मी त्यातून वरती येईन म्हणलं. त्या गोष्टीला भरपूर जण असे म्हणजे ट्रोल करणारे भरपूर आहेत. आणि माझ्या नावाची जर आयडिया आत्ता बघितल्या ना, 100 लोकांनी आयडिया खोललेले माझ्या नावाच्या. काही काही ना कोलॅबोरेशन करून मला कोलॅबोरेशन टाकता, भाऊ तुम्हाला कोलॅबोरेशन टाकले, तुमच्या नावाची आयडी हे केली ते केली. अरे म्हणलं खोल आयडी, मला काही फरक पडत नाही म्हणजे. बरोबर आहे. पण जी ओरिजिनल आयडी आहे ना ती लोकांना सापडत नाही. त्यामुळे मला लगेच स्टोरी टाकावं लागते, भाऊ ना असं असं झालेलं आहे, आपली ओरिजिनल आयडी सापडत नसेल तर मला पर्सनल मेसेज केला, माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, मी सगळ्यांना लिंक टाकून देतो. कारण की विषय काय होतोय, एक जण MS17 रायडर टाकलं, आयडी खोलली, त्याच्यात माझाच फोटो आहे ज्या मेन आयडीचा. ओके. लोक म्हणतात तुमची 200 फॉलोअर्स कसं काय. हो म्हणलं मला फोन करा, मी आयडी टाकतो तुम्हाला. लोक व्हायबल होता ना, म्हणलं एवढं फिरताय आणि येईन ते. बरोबर. म्हणलं ठीक आहे, मला हे करा, तुम्ही मेसेज टाकून दे, मी टाकून देतो म्हणलं. काही गोष्टी समजून पण घेता. बरोबर. त्या गोष्टी जर समजून घेतल्या ना, आपलाच फायदा आहे. कोणत्या गोष्टी बरोबर चालू राहत्या, काही गोष्टी सहन करून घ्या. आणि तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. कारण की आम्हाला पण वाटतं एक वेळेस आम्ही मागे राहू, पण आम्ही ज्या व्यक्तीला सपोर्ट करतो ना त्या व्यक्तीला आम्ही नक्कीच पुढे घेऊन जाऊ. कारण की एक वेळेस आमच्या आयडीचा आमचा फायदा नाही झाला, आम्हाला काहीच गोष्ट काही वाटत नाही. कारण की आम्ही ज्या गोष्टीतून शून्यातून विश्व निर्माण करतोय, आता पण मी 0 झालो ना, मला काहीच फरक नाही. मी आयडीला कोणत्याच म्हणजे लक्ष देत नाही मी इंस्टाग्राम कडे जास्त. कारण की मी फक्त कंटेंट युट्यूबला जास्त देतो, म्हणजे लक्ष मी युट्यूब कडे जास्त देतो. कारण की ज्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष जास्त देता येतं ना त्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं. म्हणजे ज्या गोष्टीतून तुम्हाला फायदा नाही त्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं. म्हणजे दिवसभरातून काय भेटतं काय नाही. आता तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना, हा युट्यूबला टाकून मला कोलॅबोरेशन बी केला ना युट्यूबला, तर मी तो ऍक्सेप्ट करून घेऊ शकतो. कारण की काही काही जणांना आता मी युट्यूबची पण हे देतो पेंट परमिशन. म्हणजे काही काही जणांना आता भरपूर जण आहे, भरपूर काही जण आहे की त्यांना युट्यूब कोलॅबोरेशन सुद्धा माहिती नाही आलं. नाही माहिती आहे मला. नाही युट्यूब कोलॅबोरेशन माहिती आहे, कोणाला माहिती नाही. कोलॅबोरेशन करायचं कसं, टॅग कसं करायचं, माहिती कशी द्यायची, याची माहिती लोकांना जास्त माहिती. युट्यूब इंस्टाग्राम तर लहान लहान पोरं सुद्धा म्हणतात कोलॅबोरेशन मला माहिती आहे. पण युट्यूबचं कसं आहे हे माहिती नाही. इंस्टाग्रामचं तर कोणी करतं कोलॅबोरेशन, पण युट्यूबचं नाही माहिती. हार्ड आहे. हो, युट्यूबचं कसं आहे त्याला शिकायला खूप काही मेहनत लागेल. आपले उगाच 1200-1300 सबस्क्राईब झाले, यावर मी तेवढी मेहनत केली. म्हणजे थोडक्यात मी माहिती देणं, म्हणजे प्रत्येक मंदिराची माहिती देणं, मंदिर किती दिवसाचं आहे, किती वर्षाचं आहे. सुरुवात तुम्ही कसं केलं नेमकं याच्यामध्ये? सुरुवात माझी पहिली ब्लॉग म्हणजे गावातलंच एक मंदिर आहे, ते म्हणजे 200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. ओके. म्हणजे 1200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. ओके. त्या मंदिरात मी पहिलाच ब्लॉग टाकला होता. त्या ब्लॉगिंग पासून माझी सुरुवात झाली. त्या ब्लॉगिंगला सुरुवात करता करता आज माझे 1300 फॉलोअर सबस्क्राईब कम्प्लीट झाले. आणि वॉच टाइम 3000 लेवल मध्ये, म्हणजे अर्ध्याच्या इकडेच दोघांच्या मध्ये लेवलला. म्हणजे वॉच टाइम पूर्ण होऊन जाईल एवढ्या. म्हणजे मी बाहेर फिरतो नाही ना, त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर गेलो का खूप काही सबस्क्राईब होऊन जातात. वॉच टाइम ते कम्प्लीट. काही काही जणांना काय वाटतंय का मी एवढे सबस्क्राईब झाले, अरे तुझे 1 मिलियन बी सबस्क्राईब झाले ना तरी तुझा काहीच फायदा नाही. तू या 2 गोष्टीकडे लक्ष देत नाही. म्हणजे 3000 वॉच टाइम आणि 4000 वॉच टाइम, या गोष्टीकडे कोणीच लक्ष देत नाही. अजूनपर्यंत तुम्हाला सुद्धा माहिती नसेल ही गोष्ट मी आता सांगितली. तुम्हाला माहिती की गोष्ट जर तुम्हाला करायचं असेल ना 4000 आवर्सचा वॉच टाइम पाहिजे तुम्हाला, फक्त काय माहिती 1000 सबस्क्रायबर्स पाहिजे. सबस्क्राईबचं तर तुम्ही 1 मिलियन झाले त्याचा काय फायदा नाही. वॉच टाइम पण त्यासोबत व्हायला पाहिजे. तुम्ही वॉच सबस्क्राईब किती 1000 म्हणले झाले, 1000 सबस्क्राईब झाले असं ना, 1000 झाले ना. हो, तर तुम्ही या 2 गोष्टीकडे लक्ष दिलं नाही.
Watch time आणि- दोन्हीकडे द्यावं लागेल लक्ष. 3,000 आणि 4,000 या गोष्टीकडे लक्ष देत नाही मी ते. काही माणसं फक्त सबस्क्राईबच्या पाठीमागे पळतात, काही माणसं काय करतात फक्त वॉच टाइमच्या हो. पाठीमागे धावतात. कोणाला माहिती नाही की दोन्ही करावं लागेल. हो, आता मला एक जण असंच म्हणला, भाऊ माझे किती 10,000 सबस्क्राईब झाले. ओके. म्हणलं झाले, मला काय घेणे. तू त्या दोन गोष्टीकडे लक्ष दिलं का? म्हणजे काय तो मला काय म्हणला, काय म्हणलं वॉच टाइम किती झालाय? काय नाही 3,000च्या अर्ध्याच्या खाली. म्हणलं तू त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर तुला कसं काय समजेल म्हणलं त्या गोष्टी. बरोबर. त्या गोष्टीकडे तू प्रॉपर लक्ष दे. आज माझे किती $26 झाले, म्हणजे ते $26 असेच झाले म्हणजे ते 26 झाले. त्या 26च्या पुढे एक आकडा लागतो, म्हणजे $1 पॉइंट मध्ये का? पॉइंट मध्ये नाही, त्याच्या वरती एक ऑप्शन असतं. ओके. 26च्या खाली म्हणजे $25 एक ऑप्शन येतं. ते आपल्याला $25 पाहिजे, त्याचं ऑप्शन आपण सिलेक्ट करून घ्यायचं आणि त्यावर यस म्हणून असतं. ते यसच्या पुढे एक दिसला का समजायचं ₹100 आपल्याला मिळले त्या डॉलर खाली $1. आणि त्या पुढे जर $2 म्हणजे $250, $300, $800, $900 असे $1 काहीतरी आहे. असं समजून त्या डॉलरला हे करावं लागतं. त्या डॉलरला म्हणजे असं असतं की तुम्ही तेवढी मेहनतच केली. डॉलर मध्ये आपलं जे आपण रेग्युलर डॉलर आहे ते ₹80 आसपास आहे पर डॉलर. नाही तुम्ही आता 150 म्हणले, मग म्हणलं ते वेगळं आहे. नाही, कधी त्यात वेगळं हे करतात. कधी कमी होतं, कधी जास्त होतं. म्हणजे युट्यूबचं कंटेंट असं असतं की कधी ते वरती पण नेतं, कधी खाली पण आणतं. ओके. सोशल मीडिया मध्ये एकदम परफेक्ट जरा हे करायचं असेल ना, प्रॉपर जरा माहिती घ्यायची असेल ना, तर हे जे आपण युट्यूबला व्हिडिओ बघतो ना, तो म्हणतो मी ऐसा करतो वैसा करतो मेरे को इतने पैसे मिल, ते सगळं सोडून द्या रे. मी डायरेक्ट सांगतो सगळं सोडून द्या, फोकस कंटेंट कडे फोकस द्या. जे तुम्ही जे आता युट्यूबला व्हिडिओ बघताय ना, माझी आयडी हे झाली, मी हे करतो ते करतो, ते सगळे खोट्या बातम्या सांगताय सगळे. आता जो ओरिजिनल सांगणार आहे ना, फक्त कंटेंट मध्ये तो एकच जण आहे, त्याचे आज किती 23 मिलियन सबस्क्राईब आहे. नाव काय? त्याचा तो याचा आहे, उत्तराखंडचा आहे. ओके. तिने आज 5 गाड्या घेतल्या युट्यूबवर, 5 गाड्या युट्यूबवर पैसा कमवून 5 गाड्या. मला पण एक माहित आहे, मनोज दे म्हणून आहे, तो पण खूप चांगला करतोय. मनोजने याचं नाव मी सबस्क्राईब केलंय त्याला तसं. ओके. त्याचं नाव पण माझ्या लक्षात नाही आता, पण सबस्क्राईब केलंय मी त्याचं. ओके. ओके. पोऱ्या एकदम भारी आहे. म्हणजे आज तिने युट्यूबवर गाड्या किती घेतल्या मला एकाने सहज सांगितली त्याची आयडी. मी UK07 ला ओळखता का? UK07 रायडर आहे. त्याचे पण भरपूर काही सबस्क्राईब आहे. एकदा तुमचा प्रवास सांगा की, म्हणजे कुठून कसं कसं तुम्ही केलात, काय वगैरे स्टार्टिंग कसं केलात, आणि ह्यांनी आता जे बघायले त्यांनी कसं स्टार्ट करायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना तुम्ही काय सांगताय की त्यांनी कसं सुरुवात करायला पाहिजे? तर आता जरा सुरुवात करायची म्हणली ना, तर मी कंटेंट खूप काही सर्वांना देतोय. युट्यूब विषय तर देतोय, इंस्टाग्राम माहिती विषय देतोय. कंटेंट काय बनवायचं हे अजून कोणालाच माहिती नाही. कंटेंट कसं बनवायचं, माझ्या पाठीमागं काय लाइटिंग बिल्टिंग हारबिरे, हे मला कंटेंट नाही दाखवायचं. मला वैयक्तिक दाखवायचंय मी काय बोलतोय, काय लोकांना काय बघायचंय, मी काय बोलतोय, मी काय शिकणार याच्याकडून, हेच. का कंटेंट काय बनवायचं हे लोकांना अजून माहिती नाही. काय दाखवतोय, मी काय बोलतोय, हे तर हे जास्त लोकांना माहिती नसतं. लोक काय म्हणतात, हॅलो गाईज मी इथं आलो, मी तिथं आलो. लोकांना ते बघायचंच नाही, मी इथं आलो तिथं आलो. तू तिथली माहिती घे, त्या मंदिरात जाय, त्या पुजारीकडे जाय, त्याला सांग ही माहिती इथली. का त्या पूजारीने सांगा हे मंदिर किती दिवसाचं आहे, काय आहे, मी यातली व्हिडिओ काढू शकतो का नाही. पहिले परमिशन घ्या त्यांची, कारण की आता प्रत्येक मंदिरात कॅमेरे असते आणि काही ठिकाणी विषय असा असतो, काही ठिकाणी कॅमेरे बी असले ना, तिथं आपण त्या पुजाऱ्यांची माहिती घेतली ना, त्या ठिकाणी आपल्याला मोबाईल अलाउड पण होतो. पण काही काही ठिकाणी ना लोक काय करतात, शायनिंग म्हणून डायरेक्ट मोबाईल घेऊन जातात आणि मधून येऊन मग म्हणता मी असं केलं, मला हे बोललं आणि ते बोललं. तुम्ही माहितीच घेतली नाही त्या गोष्टीची, मग होणारच ना. आता माझं कसं माहिती का, मी पहिलेच कॉन्टॅक्ट करून देतो मध्ये का, मी सांगतो मंदिरामध्ये का पुजारींना मी असं तर करतोय, मी येणार आहे बा, असं तसं मोबाईल अलाउड आहे का नाही. म्हणता तुम्ही या, मग आपण माहिती घेऊ, बोलू त्याविषयी काय. पहिले तिथं जायचं. आता माझं आता समजा अक्कलकोटला बी गेलो ना मी, तिथं पहिले मला माहिती घ्यावं लागेल, कारण की एक कॅमेरा नाही
तिथं कमीत कमी 100-200 कॅमेरे राहतात. तुम्ही जिकडे वळून बघशाल ना तिथं कॅमेरे तुम्हाला दिसतील. कारण की त्या मंदिराची सिस्टीम अशी आहे तर तुम्ही मोबाईल अलाउड करायचा असला ना पहिले माहिती घ्या, मगच मोबाईल तुम्ही अलाउड करा. नाही तर काय माहिती का आपल्या चॅनलला तर नाही अडचण येत, पण आपल्याला एक राग येण्याचा एक मार्ग असतो. बरोबर. कारण की विषय काय म्हणतो, अरे तो व्यक्ती असा बोलला, मला लगेच राग आला. अरे त्या गोष्टी सोडून द्या, राग आला काय, तू मंदिराच्या बाहेर येऊन दाखव मंदिर, मध्ये गेला काय, बाहेर व्हिडिओ बनवला काय, मध्ये म्हणजे बाहेरून व्हिडिओ बनवला तर मंदिरच दिसणार आहे आणि मधून बनवलं तर मूर्ती दिसणार आहे. पण एक वेळेस तू मंदिराची बाहेरून व्हिडिओ बनवून लोकांना कळतं हा मंदिर आहे बा, मध्ये गेलं तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून लोक म्हणतील अरे यार तिथं मोबाईल अलाउड नाही बरं का. लोक मग फोटो बिटो काहीच काढत नाही ना. आता माझं कसं माहिती का, आता माझ्यासोबत कोणी आलं, आता माझ्यासोबत भरपूर काही म्हणजे मी पहिल्यापासून गाडीवर अजूनपर्यंत बसलेलं नाही मी गाडीवर. गाडी ही मला माहिती आहे चालवायची कशी आणि शिकायची कशी, समोरच्या व्यक्तीला शिकवायचं कसं. अजूनपर्यंत गाडीवर बसलो नाही. म्हणजे मी 2 वर्ष झाले पण जातो मित्रांसोबत. आज पण मला आहे ना लेह लडाखला घेऊन जाणारे भरपूर काही लोक आहे जे पोर आहे. आता पण ते म्हणताय भाऊ आमच्या सोबत गाडीवर लेह लडाखला येता का. म्हणलं मला गाडीवर बसायचं पण नाही यायचं पण नाही म्हणलं. म्हणलं मी बरोबर आहे. गाडी चालवत पण नाही म्हणलं पहिल्यापासून. फक्त भाऊ आमच्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी आहे. कारण की तुमच्याकडे गोप्रो आहे म्हणून आम्ही बोलतोय. म्हणलं मी व्हिडिओ शूट करायला येऊ शकतो पण मी जास्त सिलेक्ट म्हणजे मी जास्त माझा चेहरा दाखवणार नाही. मला ओके. माझा चेहरा जरा बघितला लोकांनी, लोक मला भेटायला, तुझी गाडी तर लांब राहील पण लोक मला भेटण्यासाठी बरोबर. तुला बोर होऊन जाईल म्हणलं. त्यामुळे मी थोडीशी माघार घेतो, नाही तर मग काहीतरी बघतो म्हणलं ऍडजस्टमेंट. जमलं तर 100% येतो. ओके. काय वाटतं काय नाही तर ठीक आहे, बघू काय होतं काय नाही अडचण. ओके. आणि धन्यवाद. तुम्ही आमच्या किरण कंट्री ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला खूप आभार आहे. धन्यवाद. आणि असं सपोर्ट म्हणजे तरी माझा चेहरा तर बघण्याची कोणाला गरज नाही. नुसतं नाव ऐकलं काय चेहरा बघितला काय ओके. लोक तरी पण तुम्ही एक काम करा, तुमच्या आयडीचं नाव सांगा आपल्या दर्शकांना. तर माझ्या आयडीचं नाव आहे, तुम्ही तर मला सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजण काही ओळखत असेल, MS17 रायडर म्हणून. इंस्टाग्रामला पण तेच नाव आहे आणि युट्यूबला पण तेच नाव आहे. तर भाऊंना सपोर्ट करा खूप काही. कारण की भाऊ पण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीला भेटले आणि मी म्हणजे शून्यातून जो विश्व निर्माण करतो त्याच व्यक्तीला मी भेटतो. कारण की मी भरपूर काही जण बघितले ते सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणतात. आणि जास्त विषय असा की ज्याचे जास्त फॉलोअर्स आहे ना त्याला तुम्ही कधी भेटू नका. बरोबर आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला जास्त भेटशाल त्याच्या समोर तुम्ही कॉलवर बी जरा बोलले ना, तो एका सांगा भाऊ मी कामात आहे, मी कॉल तुम्हाला नंतर करतो. कारण की या गोष्टी सांगण्याच्या नाही पण मी सांगून देतो. कारण की माझ्यासोबत काही खूप काही गोष्टी घडतात. कारण की मी माझ्याकडे ना आज सांगायला गेलं ना 350 रील स्टारांचे नंबर आहे पण मी एकाला सुद्धा कॉल करत नाही. जो माझ्या जवळचा आहे आज तो मला कॉल, मी जोपर्यंत मला समोरच्या रील स्टारचा कॉल येत नाही तोपर्यंत मी कॉल करत नाही. आणि जो माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये एकदम जवळचा रील स्टार म्हणजे विनायक भाऊ वागचौरे, मी त्यांना दुपारी कॉल केला, 3 रील स्टारांना कॉल केले पण 4था रील स्टार म्हणजे चिवलग मित्र आमचे विनायक भाऊ वागचौरे. त्यांना तुम्ही ओळखत असाल, आपले संगमनेरची रील स्टार आहे, ते नवरा बायको डान्स करतात. ओके. त्यांनी आता शिफ्ट घेतली युट्यूबवर. वा वा वा, एक नंबर. आणि मी शुभेच्छा द्यायला कधी कॉल केला असेल, आज कॉल केला. 8 दिवसापूर्वी गाडी घेतली आणि मी अभिनंदनला आज कॉल केला. ओके. भाऊ त्यांना म्हणलं भाऊ मी सायकल यात्रा करायच्या नादात म्हणजे एकाने तुमचं नाव घेतलं का फॅन फॉलोअर्स मी, तेव्हा मला आठवलं अरे म्हणलं अभिनंदन करायचं विसरलं. म्हणलं ठीक म्हणे काय अडचण नाही, तुमचं नाव आमच्या काळात आलं म्हणजे संपला विषय म्हणे. म्हणलं काय अडचण नाही म्हणे तुम्ही. म्हणजे त्यांना म्हणलं मी मुंबईला जायचे, संगमनेर मार्गेच येणार आहे. आता त्यांनी एवढं 2-3 महिने झाले तेव्हा घर बांधलंय. घर भरणीला पण नव्हतं मी, म्हणजे जायचं होतं पण आता काय कारणामुळे मी गेलो नाही कारण की लांब होतो त्यामुळे. ओके. म्हणजे मला तिथून त्यांचं गाव फक्त 20 किलोमीटर होतं जायला. ओके. पण मला काही कारणामुळे घरून पण कॉल आला होता त्यामुळे मी फास्ट मध्ये गाडी सायकल टाकली. त्यांना म्हणलं ठीक आहे म्हणलं मग निघतो मी लगेच. आणि असंच हे करत राहा आणि मेहनत खूप करा. आणि कॉन्टॅक्ट नंबर काय काय वाटलं कोणत्या याला तर बिंदास कॉल करा मला, मी कधी पण कॉल उचलू शकतो. ओके. धन्यवाद बाकी- समाधान भाऊ. आणि हा युट्यूबला टाकला तरी आता टाकायचा असेल तर मी लगेच टाकून देतो, मला काही अडचण नाही. कोलॅबरेशन एक्सेप्ट करून घेतो. हो. बघा. ओके. धन्यवाद. भेटूया. मला एवढा वेळ
बसण्यासाठी वेळ दिला, कारण की आम्हाला पण पुढे निघायचं. माझी सायकल लावली पलीकडच्या दुकानामध्ये, खास म्हणजे इथं आलो डायरेक्ट भेटण्यासाठी. आणि तुमचा स्वभाव खूप काही छान वाटला. फक्त आम्हाला एकच वाटलं, मी तुम्हाला विचारलं, मिरची थोडीशी तिखट लागली आणि त्यामुळे म्हणलं की सोलापूरची मिरची आहे ना, हा का? म्हणजे सोलापूरची मिरची तिकडच असणार मित्र. म्हणून मला वावरातली मिरची काय. चालेल, ठीक आहे, असंच येत राहील नक्की. स्वामी समर्थ.